महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज राज्यभरात धरणं आणि निदर्शन आंदोलन केलं. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार 2024-25 शैक्षणिक वर्षातील शिक्षक संख्येवर परिणाम होणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा फटका बसणार आहे असा आरोप समितीनं केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात शिक्षणाचा हक्क असताना 28 ऑगस्ट 2015 सुधारित 8 जानेवारी 2016च्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. समितीच्या मते नवीन धोरणांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध राहणार नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना दूरच्या गावात जावं लागेल. यामुळे विशेषतः किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षक संघटनांनी 25 फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण विभागाकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिलं होतं. त्यानंतर शासनानं इयत्ता 6वी ते 8वीची पटसंख्या 20 किंवा त्याहून कमी असल्यास एक नियमित शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. मात्र समितीनं हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचं सांगितलं. शासनाने मागणी मान्य न केल्यानं आज 17 मार्च रोजी शिक्षक संघटनांनी राज्यभरात निदर्शनं केली. शिक्षकांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना या निर्णयाचा फटका बसणार असून शासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. शिक्षक समितीनं स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायचे असतील तर हा संच मान्यतेचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा. यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल, परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूर याच्यामध्ये बदल केला आणि 1 ते 20 पटाला ज्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये फक्त एकच शून्य शिक्षक देय केला होता, तो एक शिक्षक मंजूर केला. परंतु आमचं शासनाकडे मागणं आहे की जर RT 2009च्या कायद्यामध्ये जर 6वी ते 8वीला 3 पदवीधर मान्य केलेले आहेत तर एक पदवीधर 6वी ते 8वीचे 3 वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे 9 विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या 48 तासिका कसे शिकवणार हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमच्या शासनाने सोडवला पाहिजे. आमचं हे आंदोलन 3 टप्प्यामध्ये आहे. सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यानंतर आज महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे मोर्चे सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल. आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल. कारण बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009 याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेतर्फे आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलावपाळी, टेंभी नाका, कोट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली. सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथक, शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथकं आणि बँड आदींचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदीही उत्सवात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली. या मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक संजय वाघोले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं मानाची 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात 19 मार्च पासून सुरू होणार आहे. कॅडबरी जंक्शन येथील जेके केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणावर बुधवारी 23 मार्च पर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार असल्याची माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत. ठाणे महापालिकेतील नरेंद्र बळाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघोले यांच्याबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, भाजप नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले आदीही उपस्थित होते. ठाण्यात होणाऱ्या या स्पर्धेचं बोधचिन्ह बिबट्या ठेवण्यात आले. तर या स्पर्धेची टॅगलाईन श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, आपली माती आपला खेळ, खेळू कबड्डी अभिमानानं अशी असणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष आणि महिला गटातून प्रत्येकी 31 असे 62 संघ सहभागी होणार आहेत. या संघातील गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्याच्या संघातून निवड केली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत औत्सुक्य आहे. यापूर्वी 2014 मध्ये ठाण्यात राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा झाली होती. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा ठाणेकरांना कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेला आवर्जून ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक संजय वाघोले यांनी केले. या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते 24 आणि अर्जुन पुरस्कार विजेते 50 खेळाडूही भेट देतील. त्यामुळे नवोदित कबड्डीपटूंना प्रेरणा मिळू शकेल. या स्पर्धेत एकूण 868 पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं 75 सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीच्या अधिपत्याखाली छाननी समितीच्या सहकार्यानं हा सामना अधिकारी आपली भूमिका बजावतील. पुरुष आणि महिला गटासाठी छत्रपती पुरस्कार खेळाडू व संघटक निवड समिती सदस्य म्हणून राज्य संघटनेच्या वतीनं नियुक्त करण्यात आलेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेच्या
सराव शिबिरासाठी केली जाणार असून या खेळाडूंमधून सरावानंतर अंतिम 12 खेळाडूंचे पुरुष आणि महिला गटांचे संघ निवडले जाणार आहेत. संघ आहेत आणि महानगरपालिकेचा कशा प्रकारे यामध्ये रोल? ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये 65 संघ हे सहभागी होणार आहेत. महानगरपालिका विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सर, महापालिका क्षेत्रातील क्रीडाप्रेमींना काय आव्हान? ही फार मोठी स्पर्धा, निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत. मी ठाणे शहरातील सर्व कबड्डी प्रेमी नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. उझबेकिस्तानातून आलेल्या कुरकर्मा औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शनं करण्यात आली. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांनी भगवे ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली. औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली. ही कबर म्हणजे गुलामगिरीचं चिन्ह आहे. तेव्हा ती कबर तेथून हटवून तेथील सुरक्षा देखील काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्याकडे सुपूर्द केले. या आंदोलनात बजरंग दल प्रांत संयोजक रणजित जाधव, शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक अभयराजे जगताप, ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले, विहिप ठाणे शहर उपाध्यक्ष माधुरी ओक, ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन, रजनी जैन आदींच्या शेकडोंच्या संख्येनं स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्ण महाराष्ट्रभर जे आमचं म्हणणं आहे की बजरंग दलाने या देशातल्या संस्कृतीचं रक्षण आधी पण केलेलं आहे, आता पण करत आहे, पुढे करणार आहोत. संस्कृतीचा जो वारसा आहे तो चांगल्या संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे, ना की गुलामगिरीचा संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे. हा देश शूरवीरांचा आहे. आटकेपार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी झेंडे फडकवले, परंतु कुठेही कोणत्याही प्रकारचा अन्यायाचं उदाहरण एकही नाही. तर आमचा आदर्श असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. औरंगजेबची कबराची इथे आवश्यकता नाही आणि ती तुरंत काढली गेली पाहिजे. जोपर्यंत ती कबर काढणार नाही तोपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल शांत बसणार. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्या कबरीला ASIचं संरक्षण जे आहे ते काँग्रेस काळापासून आहे. केंद्र सरकार हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जातं. या सरकारकडे काय मागणी असेल? मागणी पूर्ण नाही झाली तर बजरंग दलाचं पुढचं पाऊल काय असेल? काँग्रेसच्या सरकार काँग्रेसने बऱ्याचशा अशा ठिकाणी संरक्षण देऊन ठेवलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या या देशावरती काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना उदाहरण माहित आहेत, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. केंद्र सरकारला सुद्धा आमचं हेच मागणं आहे की त्वरित संरक्षण काढून घ्यावे. संरक्षण काढून घेण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही कबर हटवा. आणि तिथे कबर हटवल्यानंतर संरक्षणाचा विषयच येत नाही ना. कबर हटवून तिथे कोण जाणारच नाहीये. कशासाठी सांभाळून ठेवायचं आपल्याला तो वारसा? जपायचाच नाहीये वारसा. केंद्र सरकार सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे आणि तेच मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत कबर हटवणार नाही, हा आमचा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा. आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगत आहोत, समाजाची जी मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. याच्यानंतर जर मी मागणी पूर्ण नाही केली किंवा याच्यावरती काही काम नाही केलं तर आम्ही पुढचा टप्पा म्हणून पूर्ण उग्र आंदोलन करू. त्याच्या पुढे जायचं असेल त्याच्या पुढेही सुद्धा जाऊ. तोपर्यंत शांत नाही बसणार, तोपर्यंत ती कबर हटणार नाही. आपलं नाव? रणजित जाधव, कोकण प्रांत संयोजक, बजरंग दल. ओके.